सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिले षटक हाकलण्यासाठी ईशान्य संघाचा गोलंदाज झाला आर्यन आलाय गोलंदाजीसाठी. दोन धावांची मात्र पॅनल्टी या ठिकाणी ईशान्य संघाला. टी शर्ट, ट्रॅक आणि शूज देखील कंपल्सरी, याची देखील दक्षता घ्यायची. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी स्ट्रेसिंग हे सांगण्याचे नियम पंच आमच्याकडे उभारले. पहिला चेंडू लाईन आणि लेंथ भरकटला गोलंदाज. पहिला चेंडू अभ्यंतर धाव घरची करतो. एक धाव आले, धाव फलकावरती. गोलंदाजी करत असताना आर्यन आलाय. पहिला चेंडू खराब हाताळला आहे. चेंडू पंचांनी मात्र दंडित घोषित केला आहे. पहिला चेंडू खराब आलाय, चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. ब्लाइंड स्टॉक अंधेधुंद फटकेबाजी करताना फलंदाज हरिश्चंद्र पाहतोय. पहिला चेंडू स्वर फेकला. दुसरा चेंडू चांगला हाताला जातो गोलंदाजांच्या माध्यमातून. चांगला गोलंदाज आहे आर्यन. व्हेरिएशन देखील चांगला पाहायला मिळाला. स्लोवर चेंडू फेकला जातोय. लोअर फटीचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झालं. मोठे फटके मारण्यापत्र वंचित ठेवला हरिश्चंद्र स्ट्रगल करतोय. मोठे फटके मारण्याचा वारंवार प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. सलगचा दुसरा चेंडू यावेळेस निर्धाव फेकला जातो गोलंदाज आर्यनच्या माध्यमातून. 3 चेंडू हाताले, 1 चेंडू खराब. त्यानंतर 3 चेंडू. यावेळेस देखील तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. चांगली गोलंदाजी, लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. अतिशय चाणाक्ष गोलंदाजी पाहायला मिळाला आर्यन गोलंदाजाकडून. पहिला चेंडू अभ्यंतर हाताला, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकले जातात. हरिश्चंद्रवरती मात्र प्रेशर निर्माण केला. प्रेशर रिलीज करावा लागेल या फलंदाजाला. पुन्हा एकदा खोलात टाकला, चेंडूला भिरकावला. हेलिकॉप्टर लँड झाला सीमारेषेत पलीकडे. दमदार षटकार ठोकलीचे. प्रेशर रिलीज केला षटकारानं. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 7 या धावसंख्येवरती. 3 चेंडू सलगचे मात्र निर्धाव आल्यानंतर खोलात टाकण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. बॅट आणि चेंडूचा परफेक्ट मिडल त्या ठिकाणी झालाय. सीमारेषे पलीकडे चेंडूला धरला. पुन्हा एकदा मोठा प्रहार वाडीश लॉंगन सीमारेषे पलीकडे. सलगचा दुसरा षटकार येतो हरिश्चंद्रच्या बॅट मधून. डीजे तेरा अशी धावसंख्या वाशिवली संघाची. पुन्हा एकदा मोठा प्रहार, फटका फसला. शॉट मिडॉन क्षेत्रामध्ये झेल. क्षेत्ररक्षक वन बाउन्स. दुसरा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. झेल जमिनीवर दान झाले. त्या मोबदले देखील 2 धावा. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 15 या धावसंख्येवरती. पहिले षटक या ठिकाणी संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाचा वादवी खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाज आर्यन वरती हल्ले चढवले गेले होते. हरिश्चंद्र या फलंदाजाला धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत बिनबाद 15. पहिले षटक संपलाय. धावफलक जाऊन पोहोचला 15 या धावसंख्येवरती. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले षटक आता तो गोलंदाज संजय आला गोलंदाजीसाठी. संजय वरती विश्वास दाखवलाय संघनायकाने आणि तो विश्वासाला सार्थक ठरावा लागेल या गोलंदाजाला.
आर्यनचा विचार केला. आर्यनने 3 चेंडू चांगले हाताळले होते. त्याच्यानंतर हरिश्चंद्रने मात्र त्याच्यावरती चढवलेले हल्ले आणि एक झेल देखील त्या ठिकाणी सोडला गेला. हरिश्चंद्र जीवनदान दिला गेला. संजय पहिला चेंडू यावेळेस हाताळतो. पहिला चेंडू स्लोवर फसवण्याचा प्रयत्न. स्लिप क्षेत्रामध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव होत्या. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसवले. 16 धावा धावफलकावरती आल्या. पहिला चेंडू चांगला हाताळला जातो. शांताने संयम केली. यावेळेस पाहायला मिळाला हरिश्चंद्र त्याच्या बॅट मधून 2 षटकार आले होते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. व्हेरिएशन आणि टप्पा मात्र अचूक पाहायला मिळतो या गोलंदाजाकडून. फसवला जातो फलंदाज हरिश्चंद्र याला. स्लोवर डिलिव्हरी वारंवार चांगली डिलिव्हरी केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूवरती मात्र 1 धाव खर्च केली या गोलंदाजाने. हरिश्चंद्रचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव खेळला. त्यामध्ये 2 षटकार आणि 2 दुहेरी धाव पाहायला मिळाले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फसवला जातो फलंदाजाला. वारंवार स्लोवर डिलिव्हरीचा मारा केला जातो गोलंदाज संजय या गोलंदाजाकडून. गोलंदाजाची ऍक्शन जर पाहिली तर फार चांगली ऍक्शन आणि त्या ऍक्शनचा फायदा मात्र आईसांबे संघाला होतोय. चांगली गोलंदाजी. डान्सिंग डाऊन विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्न असफल ठरला. शरीरदृष्ट्या चेंडू मात्र आदळला. त्या मोबदल्यातील 1 धाव आणि एका धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचला 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती आले. 5 चेंडूचा खेळ संपला. चांगली गोलंदाजी. यावेळी डान्सिंग डाऊन विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. वेस्टची मात्र फलंदाज होईल बाद. अंबरच्या बारीचा अंत होतोय. डीजे गोलंदाजी त्याची न्यारी. साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार कालिंग गाव. पंच आमच्याकडे बोलले. स्वेर चेंडू घोषित केला. अवंतर धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचला 18 धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती आल्या. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. पहिला चेंडू यावेळेस अवंतर हाताळला जातो. आर्यन या गोलंदाजाने देखील अवंतर हाताळला होता. त्याच्यानंतर राम आला. राम यावेळेस देखील पुन्हा एकदा खराब चेंडू. अवंतर धाव येते. अवंतर धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचला 19 या धावसंख्येवरती. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फलंदाजी चेंडूला उचलला जातो. मात्र एकच धाव येते. एका धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज राम मला. पहिल्या 2 चेंडू मात्र अवंतर हाताळले. त्याच्यानंतर चांगला चेंडू हाताळला जातो. मोठे फटके मारू येत नाही. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवला जातो वाशिवली संघाच्या फलंदाजांना. हरिश्चंद्र आतापर्यंत 2 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. वारंवार हरिश्चंद्रच्या बॅट मधून मात्र धावा येत नाहीये. स्ट्रगल करतोय.
हरिश्चंद्र हा फलंदाज मात्र मोठे फटके येत नाही. 2 षटकार वगळता आतापर्यंत 7 चेंडू निर्धाव खेळला हरिश्चंद्र हा फलंदाज, म्हणजे 1 षटक डॉट खेळलाय. राम आलाय, 2 चेंडू खराब हाताळल्यानंतर तिसरा चेंडू चांगला हाताळला जातो. सिंगल आले त्या चेंडूवरती यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डावकरी हाताचा फलंदाज मात्र शरीर चेंडू आदळलाय. तर निर्धाव चेंडूची संख्या होते, कुठलीही धाव या चेंडूवरती येत नाहीये. निर्धाव चेंडूची संख्या झाली 20 धावेवर मात्र रोखून धरला जातोय. लो स्कोरिंगचे सामने आजच्या दिवसात पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा एकदा क्षैतिज चेंडू आदळलाय. यष्टिरक्षक त्या ठिकाणी तैनात, उचलणार फेकणार मात्र कुठली धाव येत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव झाले आहेत. गोलंदाज राम आलाय गोलंदाजीसाठी. 20 धावा डाव फलकावरती आल्या. तर 1 गडीच्या मोबदल्यात वाशिवली संघाच्या स्लोवर डिलिव्हरी फसवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, उचलणार फेकण्यात तिथे एकच धाव होत्या. एका धावेच्या 6 धाव फलक जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती. 21 धावा आधी फलकावरती आल्यात. गोलंदाज राम पहिला आणि दुसरा चेंडू खराब हाताळल्यानंतर आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाची. 4 चेंडू हाताळले, 4 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या. मोठे फटके येत नाहीये. हरिश्चंद्र यावेळेस खोल्यात टाकलाय, चेंडूला भिरकावला. सीमारेषेत जवळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. डोक्याची घंटा, फेकी चुकीची, कलेक्शन चुकीचा, त्या मोबदल्यात मात्र 2 धावा सुरळीतरित्या पूर्ण केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 23 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील गोलंदाज रामने मात्र चांगली गोलंदाजी केली. आमच्याकडे वल्ल्यात चेंडू घोषित केला. अवबांतर धाव येते. अवबांतर भूमीच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतो 24 या धावसंख्येवरती. आतापर्यंत तिसरा चेंडू अवबांतर हाताला जातो राम या गोलंदाजाकडून. मोठे फटके मारू देत नाहीये मात्र धावा, एक्स्ट्रा धावा मात्र खर्च करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू अवबांतर धावल्या. 25 धावा धाव फलकावरती आल्या. गोलंदाज 9 चेंडू आतापर्यंत हाताळले ते गोलंदाजी आमचे साथी स्कोरर अजिंक्य भोर सर आम्हाला सांगतात आतापर्यंत 10 चेंडू या गोलंदाजाने हाताळले. शेवटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 31 या धावसंख्येवरती. डीजे सागर आले गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू हाताळला जातोय. पंचांकडे स्क्वेअरची दाद मागतो फलंदाज राकेश. पंचांनी दाद फेटाळली. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. गोलंदाज सागर आला. शेवटचा षटक स्लोवरचं षटक आणि या षटकामध्ये हाणामारी करणे गरजेचं असेल. वाशिवली संघाच्या फलंदाजांना लवकर हाताचा फलंदाज देखील स्ट्रगल करतोय मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. वारंवार चुका पाहायला मिळाल्या. आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत या फलंदाजाने मात्र 1 धाव जमवल्या.
एकतीस धावा वरती आल्यात. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले जातात सागरिया गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा मोठा पार चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात उचलणं फेकणं तत्पूर्वी एकच धाव होत्या. हरिश्चंद्रने मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवरती. आजचा दिवस पाहिला तर लो स्कोरिंगचा सामना आणि जो संघ हाय स्कोर करेल त्या संघाला मात्र बाय दिली जाईल असा आयोजकांचा निर्णय या ठिकाणी आला आहे आणि त्याची देखील दक्षता घ्यायची आहे. लाईन आणि लेंथ वर काढला. पंच आमच्याकडे बोललेत ऑफिशियल पंच डीके कुरुंगले सर आणि अविनाश पारंगे सर आपल्याला पाहायला मिळतात. फार चांगला अनुभव आणि प्रत्येक ठिकाणी आपण दोन्ही सरांना पाहतोय. फार चांगला अनुभव दोन्ही आणि निर्णय देखील अचूक पाहायला मिळतात. यावेळी देखील सुवर्चंड घोषित केला. आव्हानपर धाव. पुन्हा एकदा मोठा प्रार हरिश्चंद्रच्या बॅट मधून चेंडूला भिरकावला. वाईट लांबून सीमारेषे पलीकडे हा दमदार षटकार ठोक डिझाईन निघाली.
क्षेत्ररक्षकांची आवश्यकता असेल. इसांबे संघाला सलामीची जोडी यावेळेस मैदानामध्ये इसांबे संघाची जाताना दिसते. क्षेत्ररक्षण देखील यावेळेस सजवला जातो भाशिवली संघाकडून. आर्यन आणि संजय अशी जोडखडा मैदानामध्ये 24 चेंडू 45 धावांचं आव्हान पार करावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. नक्कीच अजिंक्य भोयर सर आम्हाला सांगतात की आर्यन माझा आवडता खेळाडू आहे. म्हणजे आवडता खेळाडू नक्कीच पाहायला मिळतो अजिंक्य भोयर सरांचा. आर्यन हा फलंदाज ज्याची फलंदाजी बऱ्याच मैदानावरती अजिंक्य भोयर सरांनी पाहिले. या मैदानावरती देखील चांगली खेळी करावी लागेल आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक राम पवार यांच्याकडून आलाय. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी आणि बक्षिसांची फक्त आर्यनसाठी माफी असावी, फक्त आर्यनसाठी बक्षीस असेल. बक्षिसांची खैरात यावेळेस पाहायला मिळते आर्यन फलंदाजावरती. राम पवार यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक आलाय आर्यन या फलंदाजासाठी. सांगी कोट्यातील वैयक्तिक पहिले षटक हाताळतो गोलंदाज हरिचंद्र आलाय. 45 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करणार हे देखील पाहणे गरजेचं असेल. आव्हान छोटं नाहीये मात्र तेवढे अवघड देखील नाहीये. धावा चेस करावे लागतील. चांगली फलंदाजी आर्यन या फलंदाजाला करावी लागेल. पहिला चेंडू यावेळेस ऑन साईडला सेफ फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चेंडूला अडवला गेला. चांगले क्षेत्ररक्षण तर मोबदल्यात मात्र मिळतील 3 धावा आणि या 3 धावेच्या साहाय्याने मात्र खातं ओपन केला श्रीगणेश केला धावांचा. पहिला चेंडू चांगला आता आला होता आणि त्याच चेंडूवरती मात्र चांगला फटका देखील यस पंचांचा टेक्निकल पंच या ठिकाणी पाहतील चौकार आहे की नाही तो देखील याचा देखील निर्णय या ठिकाणी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. आमचे टेक्निकल पंच या ठिकाणी पाहतायत की हा चेंडूवरती चौकार आहे की नाही. सेफ 3 धावा. चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने. चेंडूला अडवला गेला मात्र आपल्या संघासाठी 1 धाव वाचवल्या. 3 धावा मात्र रोखू शकला नाहीये. 3 धावेच्या साहाय्याने मात्र श्रीगणेश केलाय. आर्यन आणि संजय अशी जोडखडा मैदानामध्ये पाहतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्रामध्ये चेंडू जातो. 1च धाव होत्या. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसवले. 4 धावा धावफलकावरती आल्या. 4 धावा धावफलकावरती आल्या. गोलंदाज हरिचंद्र आर्यन वरती मात्र बक्षिसांची खैरात झाल्या. आर्यनला आपली फलंदाजी दाखवावी लागेल. आर्यनची बॅटिंग पाहण्यासाठी देखील बरेचसे प्रेक्षक इसांबे संघाकडून आलेत. एकच धाव होत्या. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. आर्यन या फलंदाजाने एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला. 5 धावसंख्येवरती 45 धावांचा पाठलाग करत असताना 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला. गोलंदाज हरिचंद्र मोठे फटके मारू देत नाही. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. हरिचंद्र या गोलंदाजाकडून मोठे फटके मारण्यात आपण वंचित ठेवलाय दोन्ही फलंदाजांना. आर्यन मोठा प्रहार फटका फसला. एक शाखावर रिझन मध्ये चेंडूला भिरकावला.
चेंडू थांबणार नाही. वन बाउंड सीमारेषे पलीकडे आर्यनच्या बॅट मधून हा बंधन करत चौकार ठोक डिझाईन. ला 11 वरती 45 धावांचा पाठलाग करत असताना आर्यनच्या बॅट मधून एक चौकार आलाय. चांगली फलंदाजी. 11 धावा धाव फलकावरती आल्या. यावेळेस नो मॅन्स लँड. चेंडू सीमारेषे पलीकडे. चेंडू थांबणार नाहीये. चौकार आर्यनच्या बॅट मधून. आक्रमण केलं आर्यन आणि संजय दोन्ही फलंदाजांनी. एकंदरीत 15 धावा जमवल्या दोन्ही फलंदाजांनी. येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. सांघिक कोट्यातील दुसरा व्यक्ती पहिलं षटक हाताळताना गोलंदाज झाला अनंता, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. अनंता वाशिवली 11 वाशिवली संघाचा संघनायक आणि अनंता हा गोलंदाज झाला. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हरिश्चंद्र वरती मात्र आक्रमण केला आर्यन या फलंदाजाने. 2 चौकार हल्ले आणि आर्यनच्या बॅट मधून षटकारांसाठी 200 रुपये पारितोषिक देखील आलं आर्यनला. अकोट टप्प्याचा चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळले. सुरेर चेंडू घोषित केला पंचाने. अवांतर धावेच्या 6 धावफलक पुढे सरसावला. धावफलकावरती धावा आल्या 16 धावा. 16 धावा धावफलकावरती आल्या. 30 धावांचा 29 धावांची अजूनही आवश्यकता असेल विजयासाठी सांगली संघाला. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची संख्या झाली. गोलंदाज अनंता कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल या पुढे देखील अनंता गोलंदाजाला. अनुभवी गोलंदाज अचूक टप्पाने व्हेरिएशन या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. मात्र यावेळेस चांगला चेंडूला भिरकावला वाढीव सीमारेषे पलीकडे. दमदार षटकार ठोक डिझाईन. चेंडूवरती षटकार आलाय संजयच्या बॅट मधून. अनंतावरती मात्र हल्ले चढवले जातात. स्लोवर डिलिव्हरी फसवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. डेंजर एंडला जर थ्रो केला असता तर धोकी स्वरूपात फलंदाज बाद झाला असता. आर्यनची विकेट महत्वाची आहे आणि ती मिळवण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा होता. तो असफल ठरला. त्या मोबदल्यात मात्र 1 धावाने एका धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचले. 23 या धावसंख्येवरती येणारे 15 चेंडू 22 धावांची आवश्यकता. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल अनंताला. खोलात टाकलाय चेंडूला. डीप मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक फंड झालाय. तर मोबदल्यात मात्र मिळतील 2 धावा. 2 धावेच्या 6 धावफलक पुढे सरसावलाय. 25 धावा धावफलकावरती आल्या. अजूनही 20 धावांची आवश्यकता. आर्यन आणि संजय अशी जोडखेळ मैदानामध्ये आतापर्यंत फार चांगली फलंदाजी. सिंगल लेवल वरती देखील भर देताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेस मोठा फटका फसलाय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू थांबणार नाहीये. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे चौकार खूप डीजे. चौकार आले, चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 29 या धावसंख्येवरती. सामना सोपा केलाय, खुला केलाय सामना. आर्यन या फलंदाजाने 13 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा खोलात टाकलाय चेंडूला, वाडिश लंगावना सीमारेषे जवळ. पुन्हा एकदा फंबल झाला क्षेत्ररक्षक. अशा वारंवार चुका लेझी क्रिकेट पाहायला मिळतं वाशिवली संघाकडून. अशा चुका जर तुम्ही केला तर घरचा रस्ता धरावा लागेल वाशिवली संघाला. म्हणजे शतक क्रमांक दुसरा संपलाय, धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती. 15.50 ची सरासरी यावेळेस राखली गेली दोन्ही फलंदाजांना. पहिल्या षटकात हरिचंद्रने 15 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटक हाताळताना गोलंदाज अनंताने देखील 16 धावा खर्च केल्या. एकंदरीत 31 धावा धावफलकावरती आल्या. पाण्याच्या पूर्तता करायच्या मैदानामध्ये स्वयंसेवक अन्यथा बेट्समॅन खेळाडू जायचं. मैदानाचं पाणी असेल तर लगेच घेऊन जा. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. आर्यन आणि संजय अशी जोडकल मैदानामध्ये सलामीला गेलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये पंचेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना एकंदरीत 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती आले. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सांगी कोटेतील तिसरा व्यक्ती पहिले षटक हाताळताना गोलंदाज झाला राकेश वरती मात्र जबाबदारी. हा षटक चांगला हाताळावा लागेल. या षटकात कमी धावा खर्च केला तर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना येऊ शकतो. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातो गोलंदाज राकेश या गोलंदाजाकडून. यावेळेस हवेपर्यंत बॉडी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. धावचित स्वरूपात त्या ठिकाणी पैकी चुकीची कलेक्शन चुकीचा मात्र एकच धाव होत्या. एका धावेच्या संघ धावफलक जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवरती. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सामना सोपा केलाय. आर्यन आलाय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. मोठा प्रहार, फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक काय करतो त्या ठिकाणी. झेल मात्र जमिनीला दान झाला. त्या मोबाईल देखील 4 धावा व 4 धावेच्या सण धावफलक जाऊन पडतो 36 वरती डीजे. चेंडूचा खेळ संपलाय. या चेंडूवरती मात्र झेल सोडला जातो. स्वतः झेल होता. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजाला मिळत नाहीये. त्या कारणास्तव मात्र वाशिवली संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या वारंवार चुका पाहायला मिळतील. एक सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 37 या धावसंख्येवरती. अजूनही 8 धावांची आवश्यकता. येणारे 8 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावला. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी चुकीचे. त्या मोबदल्यात मात्र 2 धावा. 2 धावेच्या सहाय्याने 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. इसांबे संघ येणारे 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती सामना संपणार का. पॉईंट क्षेत्रामध्ये झेल जमिनीवर दान झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा मात्र फलंदाज होईल बाद. दुसरी धाव मात्र धोक्याची ठरली जाते.
वासुदेव या बोलच मैदानामध्ये आलाय. येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 40 धावा फलकावरती आल्यात. शेवटच्या षटकामध्ये 5 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर शेवटच्या षटकात नक्कीच 10 ते 12 धावा पहिल्या असत्या. मित्र वाशिम संघाची वारंवार लेझी क्रिकेट पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकांकडून आणि ती चूक आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सांघिक कोट्यातील चौथा वैयक्तिक पहिलं षटक हाताळते गोलंदाज जीवनवरती विश्वास दाखवला. 6 चेंडू 5 धावा रोखाव्या लागतील या गोलंदाजाला. चमत्कारी गोलंदाजी करून दाखवावी लागेल. पहिला चेंडू आडव्या बाजूने खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव वेगाने पूर्ण केले गेले. एका धावेवर समाधान म्हणतो. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलं 41 या धावसंख्येवरती. याने 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. चेंडू 4 धावांची आवश्यकता. खोलात टाकलाय चेंडूला. बारिश लावून रिझन मध्ये चेंडूला भिरकावला. हरीश चेंडूला त्या ठिकाणी चुकी करतो. त्या ठिकाणी खेळाडू वृत्ती पहा. चौकार दिला गेला क्षेत्ररक्षकाने आणि सामना विजय होतोय विसांबे संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभव संघाचे सुद्धा गोडगोड करतो. हातमली संघाचा संघनायक आणि दुसरे मॅच कोपरी संघाचा संघनायक. हातमली संघाचा नाणेफेकीसाठी लगेच नाही खेळण्यासाठी मी आमंत्रित करतो अजिंक्य भुवर सरांना. मी थांबतो, तुम्ही थांबवू नका. पाहत राहा स्टार टेनिस क्रिकेट.